Good morning all. In last lecture, we was learned what is questionnaire, importance and advantages and disadvantages of questionnaire. Then in this lecture, we will start our next question, steps of preparing questionnaire. Questionnaire is a systematic data collection techniques consist of a series of questions required to be answered by the respondent to identify their attitude, experience, and behavior towards the subject of research. Okay, questionnaire is one of the best method for collecting a primary data. क्वेश्चनायर म्हणजे काय म्हणतो आपण? क्वेश्चनायर एक मेथड आहे प्रायमरी डेटा कलेक्शन करण्यासाठीची. इन दिस क्वेश्चनायर वी कलेक्ट कस्टमर रिस्पॉन्स. ओके, आणि या क्वेश्चनायर मधूनच आपण कस्टमरचा रिस्पॉन्स काय आहे हे कलेक्ट करतो. मग त्यांचा ॲटिट्यूड असेल, एक्सपिरियन्स असेल, त्यांचं बिहेवियर असेल रिगार्डिंग अवर research objective, we can easily collect with the help of questionnaire. That's why here researcher follow several steps for preparing questionnaire. आणि ह्यासाठी आपल्याला काही स्टेप्स काय कराव्या लागतात तर फॉलो ह्या कराव्या लागतात. ओके, सो त्या आपण वन बाय वन डिटेल बघणार आहोत. फर्स्ट स्टेप, द इन्फॉर्मेशन नीडेड. द फर्स्ट and the foremost step in the designing the questionnaire is to specify the information needed from the respondent such that the objective of the survey is fulfilled. म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? द इन्फॉर्मेशन नीडेड, म्हणजे ज्या इन्फॉर्मेशनची गरज आहे, नीड आहे, अशी इन्फॉर्मेशन आधी सेट करावी लागेल. द रिसर्चर मस्ट कंप्लीट रिव्ह्यू द रिस्पॉन्डंट ऑफ द प्रॉब्लेम, particularly the hypothesis, research question and the information needed. आणि ज्यावेळी इन्फॉर्मेशन नीडेड आपल्याला डिफाइन करायची असते त्याच्या आधी मग आपल्या हायपोथेसिस काय आहेत किंवा आपला रिसर्च प्रॉब्लेम काय आहे, रिसर्च क्वेश्चन काय आहे, ह्या गोष्टी डिफाइन करणं महत्त्वाचं असणार आहे. ओके, सेकंड पॉइंट, डिफाइन द टार्गेट रिस्पॉन्स. when we complete our first step, then we define the target response. The question must be designed keeping in the mind the types of respondent under study. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी क्वेश्चनायर प्रिपेअर करतो तर ती क्वेश्चनायर कोणाकडून फिलअप करून घ्यायची आहे, हा जो टार्गेट रिस्पॉन्डंट आहे हा सुद्धा सेट करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. Such as the question that are appropriate for serviceman might not be appropriate for the businessman. म्हणजे इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे. जर सर्व्हिसमन साठी आपण जर एखादी क्वेश्चनर प्रिपेअर करत असेल तर जर आपण ती बिझनेसमॅनला दिली तर त्यांच्याकडून मिळणारे आन्सर आहेत हे डिफरंट असू शकतात. ओके, सो आपल्याला ह्या स्टेप मध्ये आपला टार्गेट रिस्पॉन्स कोण आहे हा सेट करणं खूप महत्त्वाचं असेल. सो इन दिस स्टेप वी डिफाइन द टार्गेट रिस्पॉन्डंट. पॉइंट नंबर 3, specify the types of interviewing method. The next step is to identify the way in which the respondent are reached. त्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर स्पेसिफाय द टाइप्स ऑफ इंटरव्ह्यूइंग मेथड. आपण कोणती मेथड प्रेफर करणार आहोत ती मेथड आपल्याला इथे डिटरमाइन करावी लागेल. In personal interview, the respondent is presented with the questionnaire and interact face to face with the interviewer. ओके, म्हणजे आता इथे काय करावं लागणार आहे, आपण ज्यावेळी क्वेश्चनायर फिलअप करून घेणार आहोत ती कशा पद्धतीने घेणार आहोत, फेस टू फेस घेणार आहोत की आणखी कोणत्या मेथड यूज करणार आहोत. सो हियर वी डिफाइन द स्पेसिफिक अँड द टाइप्स ऑफ द इंटरव्ह्यूइंग मेथड. Thus, lengthy, complex and varied question can be asked using the personal interview method. आणि ज्यावेळी आपण क्वेश्चनायर प्रिपेअर करतो बऱ्याच वेळी काय तर एखादा क्वेश्चन जर लॉंग असेल आणि त्याचा आन्सर जर लेंदी असेल तर ते क्वेश्चनायर मध्ये न फिलअप करता when we visit to the customer or when we collect the response, that time we prefer the interview method. Okay, because we can easily collect the huge information directly as compared to the questionnaire. तो इथे आपल्याला काय करावं लागेल मग अशी इंटरव्ह्यूइंग मेथड ही डिफाइन करावी लागेल. पॉइंट नंबर 4, डिटरमाइन द कंटेंट ऑफ individual
क्वेश्चन. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, डिटरमाइन द कंटेंट ऑफ इंडिव्हिज्युअल क्वेश्चन. द रिसर्चर मस्ट डिसाइड ऑन what should be included in the question such that the contribute to the information needed or serve some specific purpose. आणि या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इंडिव्हिज्युअल क्वेश्चन कोणत्या टाइपचे असावेत हे आपण ह्या स्टेप मध्ये डिसाइड करतो. ओके. पॉइंट नंबर 5, ओव्हरकम रिस्पॉन्डंट इनॅबिलिटी अँड अनविलिंगनेस टू आन्सर. तो ह्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर असे अनविलिंगनेस किंवा इनॅबिलिटीचे आन्सर आहेत हे ओव्हरकम कसे करता येतील हे बघायचं आहे. सो इन दिस इन्क्लूड्स द रिसर्चर शुड नॉट presume that the respondent can provide accurate response to all the questions. He must attempt to overcome the respondent's inability to answer. आणि अशी काही जर हे रिस्पॉन्डंटची इनॅबिलिटी असेल तर अशा गोष्टी ओव्हरकम करणं महत्त्वाचं आहे. The question must be designed in a simple and easy language. It's very important. Okay. When we develop a questionnaire, we prefer always simple language and easy language because of easily understood of a respondent. Okay, respondent ला ती easily understood होणं महत्त्वाचं आहे. That's why. Point number 6, decide on the question structure. The researcher must decide on the structure of question to be included in the questionnaire. म्हणजे जसं लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की काय करायचं आहे, क्वेश्चनायर ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करावी लागते. फर्स्ट पार्ट कन्सिस्ट ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन and second part consists of which depends on our research objective whatever. Okay, then the question can be structured or unstructured. मग आपल्याला ह्या स्टेप मध्ये काय करावं लागणार आहे, तुमचे क्वेश्चन हे स्ट्रक्चर्ड आहेत की अनस्ट्रक्चर्ड आहेत हे डिफाइन करावं लागेल. The unstructured question are the open-ended question. Unstructured म्हणजे काय, तर open-ended question. Open-ended question means respondent can easily free all the response. Okay, regarding our objective or anything. म्हणजे एखादा क्वेश्चन जर आपल्याला आपण जर त्याला विचारला तर त्याच्याशी रिलेटेड त्याने मनमोकळपणे बोलणं किंवा त्याचे जे ऍक्च्युअल ओपिनियन आहे हे डिसाइड सांगणं म्हणजे ओपन-एंडेड क्वेश्चन म्हणतो आपण. which are answered by the respondent in their own word. म्हणजे एसे टाइप म्हणतो ना आपण, like that open ended question. आणि क्लोज एंडेड मध्ये काय असणार आहे, लाईक ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन और येस नो टाइप क्वेश्चन. दिस इज कॉल्ड द स्ट्रक्चर्ड क्वेश्चन. नेक्स्ट पॉइंट, डिटरमाइन द क्वेश्चन वर्डिंग. द desired question content and structure must be translated into words which are easily understood by the respondent. At this stage, the researcher must translate the question in easy words such that the information received from the respondent is similar to what was intended. म्हणजे आपलं जे काही इंटेन्शन आहे हे इझिली रिस्पॉन्डंटला अंडरस्टूड होणं महत्त्वाचं आहे. That's why here we determine the question wording, and the question wording is very simple and easily understood. आणि हे आपली जे काही वर्डिंग आहे हे सिंपल असणं, इझी असणं महत्त्वाचं आहे. पॉइंट नंबर 8, डिटरमाइन द ऑर्डर ऑफ क्वेश्चन. At this step, the researcher must decide the sequence in which the question are to be asked. म्हणजे आपण एखाद्या रिस्पॉन्डंटला भेटल्यानंतर त्याला पहिला क्वेश्चन कोणता विचारला पाहिजे किंवा क्वेश्चनायर मध्ये त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे हे सुद्धा डिटरमाइन करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दॅट मीन्स डिटरमाइन द ऑर्डर ऑफ क्वेश्चन. द ओपनिंग क्वेश्चन आर क्रुशियल इन एस्टॅब्लिशिंग रिस्पॉन्डंट्स इन्व्हॉल्वमेंट अँड रॅपो अँड देअरफॉर these questions must be interesting, not threatening and non-threatening and easy. ओके, म्हणजे तुमचा ऑर्डर हा सिंपल असणं गरजेचं आहे. बेसिकली काय म्हणतो आपण, पहिल्या पार्ट मध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असते आणि सेकंड पार्ट मध्ये रिसर्च ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड क्वेश्चन असणार आहे. म्हणजे पहिला जर पार्ट तुम्ही रिसर्च ऑब्जेक्टिव्हशी मेन्शन केलात
आणि त्याच्यानंतर मग ओके तुम्ही क्वेश्चनर फिलअप करून दिल्यानंतर रिस्पॉन्डंटला त्यांचं नाव विचारलं, इट्स बॅड थिंग. ओके, सो अशा गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. आणि तुमचे क्वेश्चन सुद्धा कसे असले पाहिजेत, तर पहिले क्वेश्चन हे स्टार्टिंग इंटरेस्टिंग असावे शक्यतो, म्हणजे त्या रिस्पॉन्डंटला क्वेश्चनर फिलअप करताना सुद्धा सॅटिस्फॅक्शन मिळणं किंवा आपण ओके काहीतरी छान इन्फॉर्मेशन फिलअप करतो आहोत हे एक काय होणं, जाणीव होणं गरजेचे आहे. दॅट्स वाय. Point number 9. Identify the form and layout. The format, positioning, and spacing of question has a significant effect of the result. Okay, on the result. The layout of questionnaire is specifically important for the self-administrated questionnaire. And it's ह्यामध्ये काय सांगितलं, it's very important for layout. Okay, लेआउट किंवा तुमच्या क्वेश्चनर मध्ये तुम्ही स्पेसिंग कोणतं दिलेलं आहे, तुम्ही लाईन स्पेसिंग किती दिलेलं आहे, फॉन्ट कोणता यूज केलेला आहे. ओके, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात फॉर फिलअप करण्यासाठी. ओके, फॉर फिलअप क्वेश्चनर. देन नेक्स्ट पॉइंट, reproduction of questionnaire. Here we talk about the appearance of the questionnaire, that is the quality of paper on which the questionnaire is either written or printing. म्हणजे महत्वाचं काय सांगायचं इथे, तर तुमची क्वेश्चनर शक्यतो प्रिंटेड असणं हे गरजेचं आहे. प्रिंटेड असेल तर त्याचा एक अपीरियन्स आहे ना, तो जरा छान, म्हणजे ती दिसायला सुद्धा छान असली पाहिजे, म्हणजे आपण तो इझिली फिलअप करू शकतो. त्याची क्वालिटी सुद्धा बेटर असली पाहिजे, पेपर वर्क हा बेटर असावा. दॅट मीन्स रिप्रोडक्शन ऑफ क्वेश्चनर. अँड लास्ट पॉइंट, pre-testing. Pre-testing means testing the questionnaire or a few selected respondent or a small sample of actual respondent with the purpose of improving the questionnaire by identifying and eliminating the potential problem. ज्यावेळी तुम्ही क्वेश्चननायर फायनल करता त्याच्या आधी त्याचं प्री टेस्टिंग होणं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप फॉर इफेक्टिव्ह क्वेश्चननायर, फॉर इफेक्टिव्ह डेटा कलेक्टिंग मेथड. म्हणजे प्री टेस्टिंग मध्ये आपण काय म्हणतो, तुम्ही एखादी क्वेश्चननायर प्रिपेअर केलेली आहे, that time we collect few respondent, okay, few response for the purpose of we find out the positive thing or negative thing of question. All the aspect of the questionnaire must be tested, such as question content, structure, wording, sequence, form and layout, instruction and question difficulty. म्हणजे ज्यावेळी आपण पहिली क्वेश्चननायर ही काही रिस्पॉन्डंटना फिलअप करायला देतो, तर त्यामधून आपण काय फाइंड आउट करतो, तर क्वेश्चननायर फिलअप करायला दिल्यानंतर त्या रिस्पॉन्डंटला ती इझिली अंडरस्टूड झालेली आहे का, किंवा त्याला त्याचं स्ट्रक्चर ओके वाटलेलं आहे का, ते वर्डिंग त्याच्यासाठी ओके होतं का, सिक्वेन्स ठीक होता का, लेआउट कसं होतं, आणि ह्या सगळ्याचा रिस्पॉन्स आपण कशातून घेतो, तर ह्या प्री टेस्टिंग क्वेश्चननायर मधून, पायलट स्टडी मधून फाइंड आउट करत असतो. Thus, the questionnaire design is the multi-stage process that require the researcher attention to many details. आणि ह्यासाठी आपल्याला ह्या ज्या क्वेश्चननायर प्रिपेअरिंगच्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करणं खूप महत्वाचं आहे फॉर दी पर्पज ऑफ इफेक्टिव्ह डेटा कलेक्शन. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तरच तुमचा डेटा हा ॲक्युरेटली आणि इझिली कलेक्ट हा होऊ शकतो. दॅट्स वाय. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? गुड. Then our next question, what is the types of question? Okay, question चे types कसे असतात ते आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. A question is the sentence that seek an answer for information collection, test and research. Right question produce accurate response and aids in collecting actionable quantitative and qualitative data. क्वेश्चन म्हणजे काय आहे, क्वेश्चन एक सेंटेन्स आहे आणि ह्या सेंटेन्स मधून, ह्या क्वेश्चन मधूनच आपण काय करतो, तर डेटा हा कलेक्ट करत असतो. सो दिस डेटा रिलेटिंग टू द क्वालिटेटिव्ह एज वेल एज क्वांटिटेटिव्ह. द टाइप्स ऑफ क्वेश्चन यूज इन द रिसर्च स्टडी आर डिसाइडेड बाय द इंफॉर्मेशन रिक्वायर्ड, नेचर ऑफ द स्टडी, the time needed to the answer and the budget constraint of the study. The art of asking the right question helps to gain deep insight, make information decision and develop effective solution. आणि तुमच्या क्वेश्चन मधूनच काय होतं, तर बराच डाटा आपल्याला अवेलेबल होत असतो, म्हणून
क्वेश्चन कसे असले पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, आपण या टाइप्स मध्ये डिटेल लर्न करायचं आहे. फर्स्ट टाइप आहे ओपन एंडेड क्वेश्चन. Open-ended questions require a little more thought and generally encourage wider discussion and elaboration. They can't be answered with a simple yes or no response. Open-ended, आता wording वरूनच तुमच्या लक्षात येईल. ओपन एंडेड मध्ये आपण मगाशीच थोडक्यात सांगितलं बघा. तर ओपन एंडेड मध्ये आपण काय म्हणतो, आपण एसे टाइप आन्सर देतो इथे. नो, हिअर, बी, प्रेफर, येस और नो टाइप रिस्पॉन्स. म्हणजे तुम्हाला होय किंवा नाही असं नाही विचारलं जात. तर एखाद्या क्वेश्चन बद्दल तुमचं ओपिनियन काय आहे, सो वी कॅन हिअर एक्सप्रेस अवर ओन ओपिनियन और ओन वर्ड. ओके, आपण आपले वर्डिंग, आपलं ओपिनियन हिअर वी कॅन इझिली एक्सप्रेस. ओके, लाईक ओपन एंडेड क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू थिंक ऑफ युअर बॉस. म्हणजे तुम्ही तुमच्या बॉस बद्दल काय विचार करताय, तर हे येस नो मध्येच नाही ना सांगू शकत आपण. हिअर वी डिस्क्राइब डिटेल आवर ओपिनियन. और व्हॉट डिड यू चूज दॅट कार. एखादी जर आपण कार चूज केली असेल, म्हणजे याचं एक्सप्लेनेशन हे कसं असणार आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह असेल. दॅट्स इट. युजफुल फॉर फाइंडिंग आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्सन और सब्जेक्ट. म्हणजे आपण ओपन एंडेड क्वेश्चन कधी प्रेफर करतो, ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलची इन्फॉर्मेशन ही जास्त हवी असते. दॅट टाइम वी प्रेफर द ओपन एंडेड क्वेश्चन. ओके. सेकंड, biased question. A biased question is the types of question that solicit a certain types of answer from respondent which support the interviewer's opinion. For example, why Samsung mobile is popular than Sony. Here the respondent is forced to answer in favor of Samsung mobile. म्हणजे आता इथे तुम्ही कोणत्या बाबतीत बायस आहात, तर ते आपण आन्सर फाइंड आउट करण्यासाठी अशा टाइपचे क्वेश्चन हे फ्रेम करतो. क्लोज एंडेड क्वेश्चन. आता नावावरूनच लक्षात येईल क्लोज म्हणजे आता इथे काय असणार आहे, येस नो टाइप आन्सर असणार आहे. ओके. क्लोज एंडेड क्वेश्चन जनरली इन्व्हाइट अ वन वर्ड आन्सर सच ॲज येस और नो. म्हणजे इथे जे तुम्हाला आन्सर मिळेल ते येस नो मध्ये मिळेल. फॉर एक्झाम्पल, डू यू ड्राईव्ह और डू यू टेक माय पेन. अशा टाइपचे, म्हणजे इथे येस किंवा नो ह्या दोन्हीपैकीच काहीतरी आन्सर असेल. अशा टाइपचे क्वेश्चन हे फ्रेम केलेले असते. They could also include answer to a factual or multiple choice question. आणि यामध्ये काही मल्टिपल चॉईस सुद्धा क्वेश्चन इन्क्लूड केलेले असतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड द क्लोज एंडेड क्वेश्चन. आणि इथे काही एक्झाम्पल आपण दिलेली आहे. फोर्थ, स्ट्रक्चर्ड क्वेश्चन. Structured question is a document that consists of a set of standardized questions with a fixed key. It specify the exact wording and order to the question. Structure, okay, total structure तुमचं क्वेश्चनायरचं इथे फिक्स असणार आहे. म्हणजे सिक्वेन्स काय आहे, त्याचं वर्डिंग काय आहे, त्याचं लेआउट काय आहे, व्हॉट एव्हर रिगार्डिंग क्वेश्चनायर, दिस इज द फिक्स. ओके, ते सगळं फिक्स असेल म्हणून त्याला स्ट्रक्चर्ड असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, लीडिंग क्वेश्चन. The question are designed to lead the respondent towards a certain desired positive or negative route. आणि लीडिंग क्वेश्चन मधून काय करता तुम्ही, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रूट काय आहे हे फाइंड आउट करता. इन द वर्कप्लेस यू माइट एन्काउंटर लीडिंग क्वेश्चन सच ॲज डू यू हॅव एनी इश्यू विथ द प्रोजेक्ट और डिड यू एन्जॉय वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. म्हणजे आता इथे तुमचे काही तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट पण मिळू शकतात, काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा मिळू शकतात. दिस इज कॉल्ड द लीडिंग क्वेश्चन. Next, loaded question. Loaded question are seeming straightforward closed question with a twist. म्हणजे इथे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन काय केले जातात, लोडेड केले जातात, विचारले जातात. ते कंटेन an assumption about the respondent. आणि इथे काही गोष्टी अज्युम केल्या जातात आणि मग अशा टाइपचे क्वेश्चन हे प्रिपेअर केले जातात. ओके. They are famously used by the lawyer and journalist. म्हणजे जर्नल म्हणजे आपले काय म्हणतात, न्यूज रिपोर्टर वगैरे असतात किंवा लॉयर असतात, ते बेसिकली लोडेड क्वेश्चन काय करतात तर प्रेफर करतात. टू ट्रिक देअर इंटरव्ह्यूवी इनटू ऍडमिटिंग अ फंडामेंटल ट्रूथ दे वुड अदरवाइज बी अनविलिंग टू डिस्क्लोज. आणि बऱ्याच वेळी म्हणतो ना आपण, एखादा क्वेश्चन विचारला तर त्याच्या मागून आपण आपले इंटेन्शन काय असतं, वेगवेगळ्या गोष्टीचे आन्सर काय होऊ शकतात, मिळू शकतात.
त्याला लोडेड क्वेश्चन आपण म्हणतो. फिल्टर्ड कंटिंजन्सी क्वेश्चन. It is the types of question included in the questionnaire having many sub question. ओके, एकाच क्वेश्चन मध्ये काय असणार आहे, फिल्टर्ड, बाकी वेगवेगळे क्वेश्चन हे ऍड झालेले असतात विथ द वन मेन क्वेश्चन. पण हे बाकीचे जे सब क्वेश्चन आहे हे कशावरती डिपेंडंट असणार आहे, तर मेन क्वेश्चन वरती डिपेंडंट हे असू शकतात. ओके, सपोज द फर्स्ट और मेन क्वेश्चन इज आन्सर्ड इज निगेटिव्ह, देन द रिस्पॉन्डंट कॅन लिव्ह आउट और फिल्टर आउट सब क्वेश्चन. म्हणजे पहिल्या एखाद्या मेन क्वेश्चनचा आन्सर जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही बाकीचे क्वेश्चन विचारण्याची गरज नसते, म्हणजे ते काय होतात तर फिल्टर आउट सब क्वेश्चन होतात. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस फीचर्स अँड इसेन्शियल गुड क्वेश्चनायर. गुड क्वेश्चनायर कशी असेल, ओके, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही त्याला गुड क्वेश्चनायर म्हणू शकता. फर्स्ट पॉइंट आहे limited number of questions. The number of questions should be limited as far as possible. Normally 15 or 20 questions are sufficient enough for the making the required inquiry. म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्या क्वेश्चनायर मध्ये खूप सारे क्वेश्चन असतात कामा नये. मिनिमम 15 to 20 क्वेश्चन असतील तर त्याला आपण गुड क्वेश्चनायर हे म्हणू शकतो. सेकंड पॉइंट आहे सिम्प्लिसिटी. The language of question should be simple and easily understandable or easily understood. सिंपल असणे गरजेचं आहे तुमचे क्वेश्चनायर. ओके, इट शुड बी क्लिअर अँड नॉट व्हेग. म्हणजे ती क्लिअर असणं गरजेचं आहे, व्हेग असू नये. इट शुड नॉट कन्वे टू मिनिंग, आणि तुमच्या क्वेश्चनायरचं कुठेही डबल मिनिंग येता कामा नये, तरच आपण त्याला गुड क्वेश्चनायर म्हणू शकतो. दॅट मीन्स सिम्प्लिसिटी. देन लॉजिकल अरेंज्ड. द क्वेश्चन शुड बी अरेंज्ड लॉजिकली. दे शुड बी प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. जसं आपण बघितलं इंट्रो मध्ये की तुमच्या क्वेश्चनायरचा सिक्वेन्स हा लॉजिकल असणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही पहिलाच क्वेश्चन व्हॉट इज युअर इन्कम असं विचारून चालेल का, नाही. पहिल्या क्वेश्चन मध्ये डेफिनेटली तुम्ही काय विचारलं पाहिजे, तुमचं नाव विचारलं पाहिजे, मग ऍड्रेस विचारला पाहिजे, देन जेंडर विचारलं पाहिजे, देन इन्कम विचारलं पाहिजे. ओके, सो दिस इज द सिक्वेन्स, लॉजिकल सिक्वेन्स आहे, हा तुम्ही फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. दॅट इज कॉल्ड द गुड क्वेश्चन आहे. देन रिलेटेड टू द पॉइंट. Question should be related to the point. They should not be irrelevant. आणि तुमच्या क्वेश्चनायर ही रिलेव्हंट असली पाहिजे. तुमचा ऑब्जेक्टिव्ह त्यातून फुलफिल होणं महत्वाचं आहे. फिफ्थ, अवॉइडिंग पर्सनल क्वेश्चन. पर्सनल क्वेश्चन शुड बी अवॉइडेड ॲज फार ॲज पॉसिबल. म्हणजे जितकं शक्य आहे तितक्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन अबाउट इन्कम, व्हॅल्यूम ऑफ सेल्स एक्सेट्रा शुड नॉट बी आस्क्ड. आणि पर्सनल पार्ट मध्ये जरी इन्कमचा पॉइंट असा असतोच, पण जरी तो अवॉइड करता आला तरी तो काय, म्हणजे असे पर्सनल क्वेश्चन काय करा तुम्ही अवॉइड करा. कारण इन्कम बाबतीत बऱ्याच गोष्टी काय केल्या जात नाही, रिस्पॉन्डंट सांगत नाही, तो असे पर्सनल क्वेश्चन अवॉइड करा. लेआउट. मच अटेन्शन बी गिवन टू द फिजिकल लेआउट. दॅट इज 6 कलर ऑफ द पेपर अँड प्रिंटेड ऑफ क्वेश्चनायर. आणि तुमच्या क्वेश्चनायरचं लेआउट हे खूप महत्वाचं आहे. तुमचे क्वेश्चनायर कसे, पहिलंच अट्रॅक्शन कशावरती असणार आहे, तुमच्या लेआउट वरती. त्याचं थिक, खूप सारे क्वेश्चन असतील तर काय क्वेश्चनायर फिलअप करून दिली जात नाही. बघा, बापरे एवढे क्वेश्चन आहेत का, सो आय एम नॉट रेडी फॉर फिलअप क्वेश्चनायर असे म्हणून तुम्हाला सांगू शकतो. सो ती खूप कमी, हार्डली 15 to 20 क्वेश्चन असणं गरजेचं आहे. तुम्ही काय करा, काही इम्पॉर्टंट गोष्टी हायलाइट कलर करा, हायलाइट मेन्शन करा. दिस इज कॉल्ड द लेआउट. प्री टेस्टिंग. The questionnaire should be pre-tested before it is finally prepared. आणि फायनली म्हणजे खूप साऱ्या रिस्पॉन्डंटना देण्याच्या आधी तुम्ही काय करा, ती प्री टेस्ट करणं गरजेचं आहे. इज इट क्लिअर? अँड टुडेज लास्ट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन ओपन एंडेड क्वेश्चन अँड क्लोज एंडेड क्वेश्चन. ओपन एंडेड काय म्हणतो आपण, द क्वेश्चन इज स्ट्रक्चर्ड अँड द आन्सर इज अनस्ट्रक्चर्ड. लक्षात ठेवा, ओपन एंडेड मध्ये क्वेश्चन स्ट्रक्चर्ड असतात पण आन्सर हे अनस्ट्रक्चर्ड असतात. क्लोज एंडेड मध्ये दोन्ही गोष्टी काय असणार आहे, स्ट्रक्चर्ड असणार आहे. देन सेकंड पॉइंट, द रिस्पॉन्डंट इज फ्री टू आन्सर इन हिज वर्ड. ओपन एंडेड मध्ये आपण इझिली काय करू शकतो, आन्सर फ्री देऊ शकतो. पण क्लोज एंडेड मध्ये काय आहे, द रिस्पॉन्डंट हॅज टू सिलेक्ट आन्सर फ्रॉम अल्टरनेटिव्ह प्रोव्हाइडेड बाय द रिसर्चर. म्हणजे रिसर्चरने जे अल्टरनेटिव्ह दिलेले आहे तेच आपण यूज करू शकतो. थर्ड पॉइंट, डिफिकल्ट टू आन्सर. डिफिकल्ट टू आन्सर ऍक्च्युली बऱ्याच वेळा एक्सप्रेस झाल्यामुळे आपल्याला कळतच नाही की नेमकं याला काय सांगायचं. दॅट मीन्स डिफिकल्ट टू आन्सर. इझी टू आन्सर बिकॉज हियर रिस्पॉन्डंट से येस ऑर नो टाइप.
Okay, answer. That's why. Fourth point, tabulation and processing of data is difficult. Tabulation and processing of data is difficult because of essay type answer. Then tabulation and processing can be done quickly and accurately in the close ended question. कारण त्याचा आन्सर हे काय असणार आहे, yes no मध्ये असेल, मल्टिपल चॉईस मध्ये असेल. दॅट्स वाय. एव्हरी रिस्पॉन्सेस इज युनिक आन्सर. आता प्रत्येक पर्सनचं इच रिस्पॉन्डंटचं ओपिनियन हे डिफरंट असू शकतो. दॅट्स वाय हिअर सेड एव्हरी रिस्पॉन्स इज अ युनिक आन्सर. अँड क्लोज एंडेड मध्ये सांगितलेलं आहे प्रोव्हाइड आन्सर इन स्टँडर्डाइज फॉर्म. स्टँडर्डाइज का, कारण काही येस म्हणणारेच असू शकतात, काही नो म्हणणारेच असू शकतात. दॅट्स वाय. अँड लास्ट पॉइंट, more costly and time consuming in open ended question and close ended less expensive and time saving. okay, ते टाइम सेव्हिंग असणार आहे कारण खूप आपण कमी त्यांना काय केलेलं आहे, ऑप्शन दिलेले आहेत. दॅट्स वाय. इज इट क्लिअर क्वेश्चन? हे डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. थँक्यू.